आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। ऑक्टोबर महिन्यातील पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत। राज्यातील टँकरच्या संख्येने आता 400चा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत तब्बल 425 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला आहे। तर राज्यातील पाणी साठ्याचे प्रमाण 61.96% खाली आले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत 15% हा पाणीसाठा कमी आहे। दुष्काळाच्या सावटाखाली आलेल्या तालुक्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। राज्यातील 179 तालुक्यांमध्ये लवकरच दुष्काळ जाहीर करण्यात येणार असून त्या तालुक्यांमधील महसूल वसुली, शेतकऱ्यांचे वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रात भयावह परिस्थिती असून मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल देण्यास सांगितल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलंय। पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 6व्या दिवशी स्वस्त झालेत। आज पेट्रोलच्या दरात 10 पैसे तर डिझेलच्या दरात 8 पैशांची घट झाली आहे। मुंबईमध्ये आज पेट्रोल प्रति लिटर 86 रुपये 81 पैसे झालेला आहे तर डिझेलसाठी प्रति लिटर 78 रुपये 46 पैसे मोजावे लागणार आहेत। दरम्यान इंधनाच्या दरात होणाऱ्या कपातीमुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मुंबईमध्ये ओला उबर कॅब चालकांनी काल दुपारपासून बेमुदत संप पुकारल्यानं नागरिकांचे हाल झालेत। ओला उबर चालक मालकांना योग्य मोबदला मिळत नाही अशी तक्रार चालक मालकांनी केली आणि यासाठी ओला उबर कॅब चालकांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेनं हा बेमुदत बंद पुकारलाय। मुंबई विमानतळावरील धावपट्टी आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे। मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्तीच्या कारणास्तव 6 तास बंद असेल आणि या कालावधीमध्ये दररोज किमान 300 विमानांच्या उड्डाणांना उशीर होईल अशी माहिती मिळते। धावपट्टी बंद राहण्याच्या कालावधीत अधिक तपशिलासाठी त्या कंपनीच्या फ्लाईट्सविषयी कंपनीच्या वेबसाईटवरून माहिती घेण्याचं सांगण्यात येत आहे। मेट्रो, उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे वारंवार केबल तुटत असल्यामुळे सिग्नल सेवेचे 12 वाजलेत। या बंद सिग्नलमुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आणि याविषयी पोलीस आणि महापालिकेकडे अनेकदा तक्रार करून देखील प्रशासनच ढिम्म असल्यानं नागरिकांचा रोष वाढत चाललाय। अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेले अनेक वर्ष रखडलेले हे काम लार्सन अँड ट्यूब्रो कंपनीकडून केलं जाणार आहे। स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं अतिजोखमीच्या व्यक्तींना लस दिली जाते आणि यावर्षी 1 जानेवारी ते 19 ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 1,28,000 व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास तिप्पट आहे। ही लस राज्य शासनाच्या वतीनं मोफत दिली जाते। अकोल्यामध्ये कासोदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि आप खासदार संजय सिंग उपस्थित होते। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं। माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं युक्तिवाद करण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता कोर्टात हजर न राहिल्यानं काल होणारी सुनावणी आज होणार आहे। दरम्यान या प्रकरणी कोर्टानं चांगलीच कानउघडणी केली आहे। अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांनंतर आता राखी सावंत विरोधात पोलिसात धाव घेतली आहे। नानाबाबतच्या तक्रारीनंतर राखी सावंतनं तनुश्रीवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं आणि त्यामुळे संतापलेल्या तनुश्रीनं आता राखीवर मानहानीचा दावा केलाय। इतकंच नाही तर 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाईही तिने मागितली आहे। विख्यात संगीतकार AR रेहमान यांनी मीटू चळवळीला पाठिंबा दर्शवलाय। ज्या महिला जाहीररित्या आरोप करतायत त्यांना अधिक बळ मिळो, ज्यांच्यावर अत्याचार झाले आणि ज्यांनी ते केले ती नावं ऐकून मला धक्का बसला असं रेहमाननं ट्विट केलंय। फक्त या चळवळीचा काहींनी दुरुपयोग करू नये असंही त्यानं म्हटलंय। काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली। मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांसाठी आणखीन 69 जीवरक्षक नेमण्यावर BMCच्या स्थायी समितीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई अग्निशमन दलानं एका खासगी कंपनीला नेमण्याची शिफारस केली आहे। ही कंपनी जीवरक्षकांची नेमणूक करेल। BMCकडून कंपनीला 3 वर्षांसाठी 13 कोटी रुपये देण्यात येतील। BMCच्या वृक्ष प्राधिकरणाबाबत मुंबई हायकोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। स्वतंत्र तज्ज्ञांविना वृक्ष प्राधिकरण हे बेकायदेशीर आहे अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते झोरू भटेना यांनी केली होती। वृक्ष प्राधिकरणावर सदस्य म्हणून नगरसेवकच आहेत पण मग तज्ज्ञ का नाही असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे।
काँग्रेसनं अर्थमंत्री अरुण जेटलींवर केलेल्या आरोपांची धार आणखी तीक्ष्ण केली आहे. फरार आरोपी मेहुल चोक्सीनं जेटलींच्या मुलीला वकील म्हणून नेमलं होतं आणि त्याचे पैसे आयसीआयसीआय बँकेच्या एका खात्यात जमा करण्यात आले असा आरोप काँग्रेसने केलाय. ते पैसे जेटलींच्या मुलीनं परत केले होते असा बचाव भाजप करत आहे. अरुण जेटली के मामले में हिंदुस्तान के सबसे बड़े प्रेस हाउसेज ने सच्चाई की रक्षा नहीं की. भाई और बहनों, सच्चाई है कि फाइनेंस मिनिस्टर को मेहुल चोक्सी ने फाइनेंस मिनिस्टर की बेटी को मेहुल चोक्सी ने आईसीआईसीआई बैंक अकाउंट में पैसा दिया है. अमृतसरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काँग्रेसनं अमृतसरमध्ये काल मेणबत्ती मोर्चा काढला होता. यामध्ये सतत वादात असणारे पंजाबचे मंत्री नवजोत सिद्धूही सहभागी झाले होते. ज्या मुलांचे पालक या अपघातात दगावले त्या मुलांना मी दत्तक घेईन असं सिद्धू म्हणाले. मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आणि त्यामुळे प्रचार जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल संत सभेत हजेरी लावली. हिंदू धर्मात संतांचं महत्त्व यावर त्यांनी भाषण केलं. संतांकडे सद्बुद्धी आणि विवेकबुद्धीचा आशीर्वाद मागावा असं ते यावेळी म्हणाले. दिवाळी आली की उत्तर प्रदेशच्या टेराकोटा दिव्यांना मोठी मागणी असते. गोरखपूरमधले टेराकोटा दिवे बनवणारे कारागीर सध्या खूप व्यस्त आहेत. मागणी खूप आहे. घाऊक विक्रेत्यांकडून ऑर्डर्स आल्या आहेत. त्यामुळे काम पूर्ण करण्याचं आव्हान या कारागिरांसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी जपान दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि जपानमध्ये वर्षातून एकदा शिखर परिषद होते. तसा करार दोन्ही देशांमध्ये आहे आणि ही परिषद एका वर्षी भारतात तर दुसऱ्या वर्षी जपानमध्ये होते. यंदा जपानची वेळ आहे. रशिया आणि चीनबाबत मोदी आणि शिंझो आबे चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. आणि आता बघत जगभरातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात. अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुकांचा फीवर सुरू आहे. वॉशिंग्टनमधल्या रॅलीत माजी अध्यक्ष बराक ओबामांनी रिपब्लिकन पक्षावर सडकून टीका केली आहे. ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकन समाजाचं विभाजन होत आहे. भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याऐवजी भ्रष्टाचार वाढत चाललाय असा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांना रोखणं आणि न्यायमूर्ती कॅव्हना यांच्यावर झालेले आरोप या दोन मुद्द्यांना आपल्या भाषणांच्या केंद्रस्थानी ठेवलंय. डेमोक्रॅट पक्षाचा निर्वासितांना पाठिंबा आहे कारण त्यांना वाटतं सर्व निर्वासित त्यांनाच मतदान करतील अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. इस्रायल आणि गाझा पट्टीमधल्या संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी आंदोलकांवर अश्रुधुरांचा मारा केला. गेल्या अनेक महिन्यांपासून या सीमेवर संघर्ष सुरू आहे. यामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यूही झालाय. चीनच्या पूर्व भागात शांदोंग परिसरात एका खाणीमध्ये 18 जण अडकले आहेत तर 3 कामगारांचा मृत्यू झालाय. शनिवारी रात्री एक खडक फोडताना खाणीचा काही भागही कोसळला आणि बाहेर जायचा रस्ताच बंद झाला. अपघात झाला तेव्हा 300 पेक्षा अधिक कामगार होते पण बहुतांश कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय. माद्रिदच्या रस्त्यावर सुमारे 2000हून अधिक मेंढ्या धावताना दिसल्या. निमित्त होतं शरद ऋतूतील एका खास उत्सवाचं. ला फियास्टा डिला हा एक प्राचीन उत्सव आहे जो बऱ्याच वर्षांपासून विस्मृतीत गेला होता पण 1993 पासून तो पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय. यामध्ये मेंढपाळ त्यांच्या कळपांना हिवाळ्यासाठी गरम पाण्याची सोय करण्यासाठी त्यांना हलवतात. मीटू मोहिमेवरून बॉलिवूडमध्ये वादळ उठल्यानंतर आमिर खाननं मोगुल या सिनेमातून काढता पाय घेतला होता पण दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी सिनेमातून काढता पाय घेतल्यावर आमिर पुन्हा एकदा या चित्रपटात काम करायला तयार झाल्याचं कळतंय. कॉफी विथ करणचा 6वा सीझन चालू झालाय. या चॅट शोमध्ये नुकतीच अक्षय कुमार आणि रणवीर सिंगने हजेरी लावली होती. यावेळी करणने दोघांनाही वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. अक्षय आणि रणवीरनं या शोमध्ये फारच धमाल केली. याचवेळी रणवीरचा अतरंगीपणा पाहून अक्षयनं दीपिकाला हॅट्स ऑफ केलाय. रणवीर सोबत दीपिका कसं निभावून घेते असं म्हणत त्यानं रणवीरला चांगलाच टोला हाणलाय. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे गेले काही दिवस एकमेकांना डेट करतायत हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र नुकतीच अर्जुननं इंडियाज गॉट टॅलेंट या रियालिटी शोच्या सेटवर हजेरी लावली. मलायका या शोची परीक्षक आहे. तिचा हात हातात घेऊनच अर्जुननं या शोच्या सेटवर हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनं त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर पत्रिका टाकूनच जाहीर केली. मात्र आता यावरूनच दोघे चांगले ट्रोल व्हायला लागलेत. या पत्रिकेत दीपिकाच्या नावातील पी रहस्व काढण्याऐवजी दीर्घ काढण्यात आलाय. आपल्याच लग्नात आपल्याच पत्रिकेतील नाव चुकीचं लिहिल्याबद्दल ट्रोलर्सनी दीपिकाला चांगलंच ट्रोल केलंय.
कपिल शर्माच्या लग्नाची तारीख आता नक्की झाली आहे। कपिल आणि गिन्नी यांचा विवाह येत्या 12 डिसेंबरला जालंधर शहरात होणार आहे। त्यापूर्वी कपिल त्याच्या द कपिल शर्मा शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे। आता बघत क्रीडा विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा। विराट कोहली सध्या आघाडीवर आहे। सर्व प्रकारात खेळणारा तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे। 3-4 वर्षांपासून त्याला रोखणारा गोलंदाज नाहीये। केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा त्याला प्रतिस्पर्धी ठरू शकतो। विराट आणि रोहित शर्मा यांच्या द्विशतकी भागीदारी झाली, त्यामुळे या दोघांमध्ये नंबर 1 कोण असा सध्या प्रश्न उपस्थित होतोय। आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगनं विराट कोहलीच्या फलंदाजीचं कौतुक केलंय। विराट कोहली जी मेहनत घेतो त्याला तोड नाही असं भज्जी म्हणालाय। अधिक प्रमाणात ग्राउंड शॉट्स खेळत असल्यामुळे त्याचा खेळ जास्त स्ट्रॉंग झालाय, त्यामुळे कोहली समोर खरंच उत्तम गोलंदाजी करावी लागते असंही हरभजन सिंग म्हणालाय। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारतानं विंडीजचं 323 धावांचं आव्हान सहज पूर्ण करत सामन्यात 8 विकेट राखून बाजी मारली। यावर भारताची फलंदाजी पाहून विंडीजच्या जेसन होल्डरनं आगतिक प्रतिक्रिया दिली आहे। भारतासारख्या संघाविरोधात खेळताना नेमकं किती धावसंख्येचं आव्हान द्यायचं हे कळत नाही असं होल्डरनं म्हटलंय। भारत पाकिस्तान सामना ही क्रीडाप्रेमींसाठी नेहमीच पर्वणी ठरते। भारत आता क्रिकेटमध्येच नाही तर हॉकीत देखील पाकिस्तानच्या वरचढ असल्याचं समोर आलंय। सध्या मस्कतमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं पाकिस्तानवर 3-1नं मात केली आहे। हा भारताचा गेल्या 2 वर्षातला पाकिस्तान विरुद्धचा 10वा विजय ठरलाय। 2 वर्षात एकूण 11 सामने झाले, त्यापैकी 10 सामन्यांवर भारतानं आपलं वर्चस्व गाजवलंय। जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियानं रौप्य पदक पटकावलंय। 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानं पुनियाचं सुवर्ण पदकाचं स्वप्न पूर्ण झालं नाही। मात्र मानाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2 पदकं पटकावणारा पुनिया हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरलाय। श्रीलंकेचा ज्येष्ठ फिरकीपटू रंगना हेरथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय। इंग्लंड विरुद्ध गॅले इथल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर हेरथनं निवृत्ती स्वीकारणार असल्याचं जाहीर केलंय। 19 वर्षांपूर्वी रंगना हेरथनं याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं। सध्या रंगना हेरथच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये 430 बळी जमा आहेत। आणि क्रीडा विश्वातील या बातम्यांसोबतच सलाम महाराष्ट्रमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।